Okay, are the voice and screen clear? Are the voice and screen clear? Yes. Okay. Fine. So इथे क्वेश्चन काय होतं जरा चेक करा. इथं इथं काय म्हटलं त्यांनी, फ्रिक्वेन्सी 30% ने इन्क्रीज झाली, म्हणजे एच न्यू ची व्हॅल्यू 1.3 टाइम्स होणार ते सगळं कळतंय. 130 अपॉन 100 आपण पण केलंच होतं ते. ओके, दॅट इज एक्सेप्टेड. पण आता इथं पुढे जरा चेक करा. इथं त्यांनी काय म्हटलंय, कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस फ्रॉम 1.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, म्हणजे पहिल्या केस मधली कायनेटिक एनर्जी त्यांनी 0.4 इलेक्ट्रॉन घेतलेली आहे, म्हणजे ते फ्रॉमच आहे. इन्क्रीजेस बाय असं नाही घ्यायला पाहिजे आपण ते. सो इन्क्रीजेस फ्रॉम तर इन्क्रीजेस फ्रॉम. ठीक आहे, एकदा सोल्युशन चेक करूया. सो इनिशियली एच न्यू इज इक्वल टू आधीची कायनेटिक एनर्जी प्लस वर्क फंक्शन φ0, and when the frequency of incident photon is increased by 30%, म्हणजे नवीन फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, 1.3 टाइम्स द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी होणार. एच इंटू न्यू केलाय इज इक्वल टू, आता इथं काय म्हटलेलं आहे चेक करा, इथं 0.9 असं आलेलं आहे. इथं 0.9 त्यांनी का लिहिलेलं आहे त्याचा जरा आपण विचार करूया. इथं इथं काही डेटा मिसिंग आहे. ही जी काय इथं ही जी काय व्हॅल्यू आहे ना, हे स्टेटमेंट कसं कम्प्लीट करायला पाहिजे होतं आता ते मी तुम्हाला सांगतो. आता क्वेश्चन क्लिअर झाला बघा. द एनर्जी ऑफ द इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस फ्रॉम 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 0.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे आधीची 0.4 होती, आता ती इन्क्रीजेस फ्रॉम 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू इन्क्रीज टू 0.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट, असं ते पाहिजे होतं. आता मला सांगा की एच न्यू हा पहिला अननोन, एच न्यू हा पहिला अननोन आणि दुसरा अननोन φ0, दुसरा अननोन φ0, दोन इक्वेशन दोन अननोन सॉल्व्ह होईल की नाही. आता चॅटबॉक्स मध्ये मला येस नो रिप्लाय करा. एकातनं एच न्यू ची व्हॅल्यू काढा, दुसऱ्यामध्ये सबस्टिट्यूट करा. φ0 हा एकमेव अननोन असेल, वन इक्वेशन वन अननोन, असं ते सॉल्व्ह होईल. इथं डेटा मिसिंग आहे. द एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस फ्रॉम 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 0.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट. फ्रॉम आणि टू असं ते पाहिजे होतं. सानिका समजलं, डाऊट तुझा होता ना. दोन इक्वेशन दोन अननोन असं ते सॉल्व्ह होईल. आधीची एनर्जी 0.4, फ्रॉम 0.4 इट इज इन्क्रीज टू 0.9 असं ते पाहिजे होतं. नाहीतर सरळ इन्क्रीज बाय तरी म्हटलं पाहिजे होतं त्यांनी, ते पण म्हटलेलं नाहीये, म्हणजे थोडासा डेटा मिसिंग होता. ठीक आहे, नेक्स्ट 36 पर्यंत झालं. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन आपण जे करायला लागलोय ते सॉल्वेबल नव्हतं, कारण इथं होत काय होत होतं, थोडेसे ज्यादा व्हेरिएबल क्रिएट होत होते. एक सेकंड, इथं बघा, इथे एवढे व्हेरिएबल क्रिएट झाले होते की आता इथं जेवढे इक्वेशन्स आहेत आणि जेवढे व्हेरिएबल्स आहेत ते सॉल्व्ह करायला ऍज कुठला वे सापडत नव्हता, की विचार केल्यानंतर सुद्धा वे सापडत नव्हता. हे डेटा काहीतरी मिसिंग होता, ऍबसेंट डेटा होता, अबसेंट डेटा होता. फाईन. 37, 38, एक सेकंड, just give me a second. 38, 39, 40, 41, 41, 42, मोमेंट ऑफ इनर्शिया वाला क्वेश्चन आहे. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम केलाय हा क्वेश्चन, आठवलं पाहिजे. 43, 44,
43 बघा काय केलंय बघा. हा एक टिपिकल क्वेश्चन आहे. ओके, हा क्वेश्चन मी बऱ्याच वेळा बघितलेला आहे, बऱ्याच टेस्ट मध्ये तो पडलेला आहे. आता या टेस्ट मध्ये पण आलाय बघा. काय वाचतो क्वेश्चन, लक्ष द्या. आपल्या मॉड्यूल मध्ये पण आहे हा क्वेश्चन, एक्सरसाइज मध्ये आहे. त्याची आता मेमरीज क्रिएट झाली या क्वेश्चनची. बघा, अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन at a particular instant. Velocity of the particle is u and acceleration is alpha. At some particular time instance velocity v आहे आणि acceleration ची व्हॅल्यू अल्फा आहे. पुढं, while at another instance velocity is v. पहिल्या केसमध्ये velocity u होती, नंतरच्या केसमध्ये velocity v आहे आणि नंतरच्या इन्स्टन्सला, मग पहिल्या इन्स्टन्सला t1 म्हटलं, नेक्स्ट इन्स्टन्सला t2 म्हटलं. पहिल्या इन्स्टन्सला वेलॉसिटी u आहे, ऍक्सेलरेशन अल्फा आहे. दुसऱ्या इन्स्टन्सला वेलॉसिटी v आहे आणि ऍक्सेलरेशन काय आहे, बीटा आहे. अल्फा बीटा दोन्ही व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत. अल्फा बीटा बोथ व्हॅल्यूज आर मोर दॅन 0. अल्फा इज 0 इज लेस दॅन अल्फा, म्हणजे अल्फा इज मोर दॅन 0 अँड बीटा इज मोर दॅन अल्फा, और बीटा इज मोर दॅन अल्फा अँड अल्फा इज मोर दॅन 0. तिकडनं वाचता येतच, बीटा इज मोर दॅन अल्फा अँड अल्फा इज मोर दॅन 0. ठीक आहे. जेव्हा वेलॉसिटी u आहे तेव्हा ऍक्सेलरेशन अल्फा आहे. जेव्हा वेलॉसिटी v आहे तेव्हा ऍक्सेलरेशन बीटा आहे. द डिस्टन्स बिटवीन दी टू पोझिशन्स इज, ओके, म्हणजे पहिली पोझिशन आणि दुसरी पोझिशन. पहिली पोझिशन x1, दुसरी पोझिशन x2. पहिली पोझिशन x1, दुसरी पोझिशन x2. ओके, आता अल्फा बीटाच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह पण घ्यायच्या आहेत. ठीक आहे. काय काय विचार करता येईल आपल्याला, इनिशियल वेलॉसिटी, acceleration, initial position, final velocity, acceleration, final position यांच्यामधले रिलेशन यूज करायचे आहेत. ओके, काय काय रिलेशन्स आहेत आपल्याकडं, लिहूयात. चला, पहिलं रिलेशन आपल्याकडे असं आहे. पहिलं रिलेशन आहे डिस्प्लेसमेंटसाठी, जे डायरेक्टली रिलेशन आहे, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. पण इथला अल्फा तो वेगळा असतो, तो ऍक्सेलरेशन नसतो, त्याला इनिशियल फेज म्हणूयात. त्याला फॉर टाइम बिंग डेल्टा म्हणतो, इनिशियल फेज. ओके, त्यानंतर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. पण एक आणखीन एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाय, तो कसा होता, प्लस मायनस ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा ए कॅपिटल ए आहे अँप्लिट्यूड, हा ए स्मॉल ए आहे ऍक्सेलरेशन. ओके, आणि ऍक्सेलरेशनचा एक फॉर्म्युला होता मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असा एक फॉर्म्युला होता. ओके, आता व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनला रिलेट करूयात. कसं रिलेशन पाहिजे आहे, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन यांचे रिलेशन. इथे मी चुकून अल्फा इक्वल टू बीटा लिहिलं, माझी मिस्टेक झाली. मला ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू बीटा म्हणायला पाहिजे होतं. इनिशियल ऍक्सेलरेशन अल्फा होतं जेव्हा व्हेलॉसिटी यू होती. फायनल ऍक्सेलरेशन बीटा आहे जेव्हा व्हेलॉसिटी व्ही आहे, त्यावेळीची पोझिशन x2 आहे. मला काय पाहिजे आहे, मला ऍक्सेलरेशन आणि पोझिशनचं रिलेशन माहित आहे, मला व्हेलॉसिटी आणि पोझिशनचं रिलेशन पण माहित आहे. ओके, मला पाहिजे काय आहे, डिस्टन्स बिटवीन दी टू पोझिशन्स पाहिजे आहे. म्हणजे मला x2 मायनस x1 ची व्हॅल्यू पाहिजे आहे. मला x2 मायनस x1 ची व्हॅल्यू पाहिजे आहे. बर, आता सगळे व्हेरिएबल तर आपल्याकडे आहेत. ओके, इक्वेशन्स लिहायला सुरुवात करूयात, म्हणजे आपल्याला हळूहळू लक्षात येईल की हे x2 मायनस x1 काढायचं कसं. ओके, सो पहिला जो काय थॉट माझ्या मनात येतोय तो असा आहे की चला व्हेलॉसिटीचं इक्वेशन इनिशियल केससाठी लिहूयात. ओके, तो इनिशियल केससाठी म्हणजे याला इक्वेशन 1 म्हणणार आहे मी सरळ, आणि याला इक्वेशन 2 म्हणणार आहे. इक्वेशन 1 पहिल्या केसला अप्लाय करतोय. इनिशियल वेलॉसिटी u इज इक्वल टू हा ए ओमेगा प्लस मायनस मधला प्लस घेतला इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस पहिली पोझिशन x1 स्क्वेअर. बरोबर, हेच रिलेशन इक्वेशन नंबर 1 दुसऱ्या सिच्युएशन साठी वापरतो. दुसऱ्या सिच्युएशन मध्ये वेलॉसिटी v आहे, दुसऱ्या सिच्युएशन मध्ये वेलॉसिटी v आहे इज इक्वल टू ए ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस दुसऱ्या पोझिशनची व्हॅल्यू x2 आहे, सो मायनस x2 ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर करा. ओके, ही आता x2 मायनस x1 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपल्याला कुठं पोहोचायचं आहे, आपल्याला x2 मायनस x1 पर्यंत पोहोचायचं आहे. ओके, सो आता इथं सिंपल एक थॉट आहे, दोन्ही बाजूला पहिल्यांदा स्क्वेअर करा. ओके, दोन्ही बाजूला काय करा, पहिल्यांदा स्क्वेअर करा. x2 स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळवा, x1 स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळवा. ओके,
आणि त्याच्यामधनं हा ओमेगा समहाऊ इलिमिनेट करायचा प्रयत्न करा. समहाऊ हा ओमेगा इलिमिनेट करायचा प्रयत्न करा. ओमेगा इलिमिनेट करताना तुमच्या असं लक्षात येईल की जो काय एक्स जनरेट होतोय इथं, ओके, ओमेगा इलिमिनेट करायला एकच इक्वेशन शिल्लक राहते. ओके, पहिल्या केसमध्ये अल्फा इज इक्वल टू, हे पण इक्वेशन तुम्ही वापरणार आहात, पण फॉर टाइम बिंग जरासं ऑब्झर्व करा. ओके, थोडंसं सोल्युशन इथे दिसायला सुरुवात झालेली आहे. आता इथं मी काय करायला लागलोय, इथं मी करणार आहे हा हा यू स्क्वेअर करणार आहे इज इक्वल टू ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. ओके, आणि इथं आता मला हा व्ही स्क्वेअर पण दिसायला, टेकिंग स्क्वेअर्स ऑन बोथ दी साइड्स, ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट इथं काय तयार व्हायला लागले, ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. आता आपल्याला बऱ्याच गोष्टी इलिमिनेट पण करायच्या त्याच्यामधल्या. त्यातली पहिली गोष्ट तर आहे ओमेगा, जी इलिमिनेट आपल्याला करायचीच आहे. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हे सगळं इलिमिनेट केल्यानंतर परत हा जो काय ए इथं शिल्लक राहतोय तो ए पण आपल्याला इलिमिनेट करायचा आहे, बरोबर, कारण आत ब्रॅकेटच्या आत ए शिल्लक राहायला लागलाय. ओके, मग आता पहिल्यांदा आपण असा विचार करूयात की इथल्या ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स वरून काय काय रिलेशन्स मला मिळत आहेत. ओके, थोडासा लेंदी होतोय क्वेश्चन, पण चेक करा. जर करायचं ठरवलंच, फायनली जेव्हा वेळ आमच्याकडे असेल तेव्हा करायचं ठरवलंच हा क्वेश्चन, तर कसा करता येईल. ओके, शेवटी तेच असणार आहे, एक इक्वेशन एक आणून आणि दोन इक्वेशन दोन आणून, हा शेवटी तो थॉट शिल्लक राहणार आहे. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरनं काही इक्वेशन्स बनवायचे आहेत. याच्यावरनं काही इक्वेशन्स आता मी कशा बनवतोय जरा असं ऑब्झर्व करा. ओके, सो इक्वेशन 2 जे काय आहे ते पहिल्या सिच्युएशन साठी अप्लाय करतोय. पहिल्या सिच्युएशन मध्ये ऍक्सेलरेशन अल्फा इनिशियल पोझिशन x1 आहे. सो मी आता इथे लिहिणार अल्फा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x1 आणि बीटा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x2. ओके, असं मला इथपर्यंत मिळालं. आता याचा पण वापर मला या इक्वेशन्स मध्ये करता यायला पाहिजे. आता तो कसा करूयात त्याचा थोडासा विचार करू. याला गरजेनुसार वापरू, ऍज पर द नीड वापरू. आपल्याला पोहोचायचं आहे x2 मायनस x1 पर्यंत. कुठं पोहोचायचं आहे, x2 मायनस x1 पर्यंत. इथं काय म्हटलं होतं मी, यातनं आपण x1 काढणार आहोत, यातनं आपण x2 काढणार आहोत आणि सरळ x2 मायनस x1 काढायचा ट्राय करणार आहोत. ठीक आहे, किंवा यातनं x1 स्क्वेअर काढा, यातनं x2 स्क्वेअर काढा. सो या इक्वेशनच्या सेटला सेट नंबर 3 म्हणू आता, आणि या इक्वेशनच्या सेटला सेट नंबर 4 म्हणू. आता सेट नंबर 3 आता मी युज करणार आहे. ओके, सेट नंबर 3 युज करून थोडीशी रिअरेंजमेंट जरा करून चेक करा काय होतंय. x1 स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे ते चेक करा, यू स्क्वेअर डिवायडेड बाय, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया का, नको थांबा, x1 स्क्वेअर x2 स्क्वेअर कॅल्क्युलेट करून घेऊयात. यू स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर, आणि इथं काय होतंय व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू हा ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर ऍज इट इज शिल्लक राहतोय. आपल्याला x2 मायनस x1 पाहिजे आहे. ठीक आहे, x2 मायनस x1 पर्यंत पोहोचायचं आहे ना. सो दिस इक्वेशन मायनस दिस इक्वेशन करू आता. थोडं ऑब्झर्व करा, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर पर्यंत आपण पोहोचू. दिस इक्वेशन मायनस दिस इक्वेशन, दिस इक्वेशन मायनस दिस इक्वेशन. सो काय अरेंज होते, यू स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल झाला, मायनस x1 स्क्वेअर ऍज इट इज, मायनस x1 स्क्वेअर मायनस ऑफ मायनस x2 स्क्वेअर, दिस मायनस दिस. सर हे मायनस मायनस प्लस झालं. ओके, सो याला राईट साईडला जरा रिअरेंज करा. त्याला काय लिहिता येईल, x2 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर असं लिहिता येईल. यातनं ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉमन काढता येईल. आत ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहते यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. पण सर आपल्याला x2 मायनस x1 पाहिजे आहे, पण बाड इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिसते ना, ए मायनस बी आणि ए प्लस बी त्याला सेपरेट लिहिता येते. सो x2 मायनस x1 मल्टिप्लाइड बाय x2 प्लस x1. सो जे पाहिजे आहे ते तरी इक्वेशन मध्ये दिसायला सुरुवात झाली. राईट साईडला काही व्हेरिएबल्स आहेत, असू देत. ओके, पुढे काय होते, आता हा x2 मायनस x1 आपल्याला पाहिजे आहे आणि हा x2 प्लस x1 आपल्याला नको आहे, तो इलिमिनेट करायचा. तो ऑप्शन मध्ये कुठेही दिसत नाही. आपल्याला याची व्हॅल्यू विचारली आहे. ही लोक इक्वेशन मध्ये चालतात, यू स्क्वेअर व्ही स्क्वेअर ही लोक इक्वेशन मध्ये चालतात. ओके, आता आपल्याला हा
x2 प्लस x1 कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी इथं पोहोचलं पाहिजे. x2 प्लस x1 म्हणा किंवा x1 प्लस x2 या दोन्ही इक्वेशनला सरळ ऍड करा. अल्फा प्लस बीटा काय तयार होते, दोघांना ऍड केलं, मायनस मायनस कॉमन घ्या, दिस प्लस दिस ऍडच करायचं आहे. मायनस ओमेगा स्क्वेअर कॉमन आला, काय आलं ब्रॅकेटमध्ये, x1 प्लस x2 आलं. ब्रॅकेटमध्ये काय आलं, x1 प्लस x2 आलं. बरोबर. पुढे काय होते, या x1 प्लस x2 ची व्हॅल्यू किती येते, x1 प्लस x2 ची व्हॅल्यू किती येते, अल्फा प्लस बीटा डिवाइड बाय हा जो काय मायनस ओमेगा स्क्वेअर आपण जो कॉमन काढला होता तो डिवाइडला टाका, सो मायनस ओमेगा स्क्वेअर आला. ओके. सो या सेक्शन मध्ये एक रफ कॅल्क्युलेशन चालू आहे, सायमल्टेनियसली इकडे पण एक चालू आहे. सो x1 प्लस x2 ची व्हॅल्यू मिळाली, x1 प्लस x2 ची व्हॅल्यू काय झाली, मिळाली आपल्याला. चेक करा बरोबर कॅल्क्युलेट केली आहे का, काय मिस्टेक नाही ना झाली माझी, इथं काय मिस्टेक झाली आहे का माझी, प्लस मायनस, हो मिस्टेक झाली आहे. एक सेकंड इथे चेक करा, प्लस मायनस ओमेगा इंटू रूट ऑफ ना, का प्लस मायनस ए ओमेगा इंटू रूट ऑफ, प्लस मायनस ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आठवते का नाही. इथे मिस्टेक झाली होती, फॉर्म्युला अप्लाय करतानाच माझी मिस्टेक झाली होती, त्यामुळे तो आता एक ए एक्स्ट्रा शिल्लक राहत होता जो कॅन्सल व्हायला पाहिजे होता, जो एक्सपेक्टेड होता मला कॅन्सल होणं, तो आता मला दिसत नव्हता. सो इथं हा ए नाही आहे, मग व्हेलॉसिटीच्या स्क्वेअर मध्ये ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर नाही, ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट, ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर नाही, ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर नाही, ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट, हा ओमेगा स्क्वेअर डिवाइड करायला, हा ओमेगा स्क्वेअर डिवाइड करायला, म्हणजे हा ए स्क्वेअर नाही आहे, हा ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवाइड करायला नाही येणार, नुसता ओमेगा स्क्वेअर डिवाइड करायला येणार, हा ए स्क्वेअर नाही आहे. या दोघांची ऍडिशन केली होती कारण x2 मायनस x1 पाहिजे होता, नाही सबट्रॅक्शन केली होती, दिस मायनस दिस केलं होतं, त्यात हा ए स्क्वेअर नाही आहे, ओके, नुसता ओमेगा स्क्वेअर आहे, आणि तो ओमेगा स्क्वेअर आपल्याला इलिमिनेट करायचा आहे. होईल तो आपोआप इलिमिनेट होईल, कारण आता आपण या इक्वेशन पर्यंत पोहोचलेल्या जिथं आपल्याला x2 प्लस x1 ला इलिमिनेट करायचं आहे. मग त्या x2 प्लस x1 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे रिक्वायर्ड गोष्टीमध्ये, अल्फा बीटा चालतं ना आन्सरमध्ये अल्फा बीटा चालतं आणि UV पण चालतं. सो x2 प्लस x1 मध्ये UV चालतं, ते त्याला मी ऍज इट इज ठेवणार आहे, पण x2 मायनस x1 मध्ये UV चालतं, ते ठेवले ऍज इट इज, पण x2 प्लस x1 मध्ये मला इलिमिनेशन करायचं आहे, सॉरी x2 प्लस x1 चं मला इलिमिनेशन करायचं आहे. सो त्यासाठी मला इथं व्हॅल्यू मिळाली आता, x1 प्लस x2 ची व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा अपॉन मायनस ओमेगा स्क्वेअर अशी मिळालेली आहे. सो मी आता पुढे काय करणार आहे, यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू हा x2 मायनस x1 ऍज इट इज, आणि हा x2 प्लस x1 आता मी इलिमिनेट करणार अल्फा प्लस बीटा अपॉन मायनस ओमेगा स्क्वेअर, बरोबर, अल्फा प्लस बीटा अपॉन मायनस ओमेगा स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू मला पाहिजे होती, डिफरन्स बिटवीन दी पोझिशन्स, या ओमेगा स्क्वेअरला या ओमेगा स्क्वेअर बरोबर कॅन्सल करून टाका, बरोबर. पहिल्यांदा तर हे काम करा, दुसरं काम काय करणार, दुसरं काम हे मायनस साइन इथं मल्टिप्लाय करा, ते काय होईल, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर होईल, इज इक्वल टू इथं काय होतंय x2 मायनस x1 ऍज इट इज, हा अल्फा प्लस बीटा जो आहे तो लेफ्ट साइडला आणा, तो अल्फा प्लस बीटा तुम्हाला ऍज इट इज मिळेल. आता ऑप्शन मध्ये यातला सगळ्यात क्लोजेस्ट ऑप्शन कुठला आहे, अल्फा प्लस बीटा आणि खाली प्लस आणि वरती मायनस, इथं अल्फा मायनस बीटा आहे, इथं दोन्हीकडे प्लस आहे, इथं दोन्हीकडे मायनस आहे, इथं वरती यू स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर आहे, खाली अल्फा मायनस बीटा आहे. आपल्याला यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर पाहिजे किंवा व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर पाहिजे. बघा त्यांनी x2 मायनस x1 काढलाय की x1 मायनस x2 काढलाय, कुठं माहिती आहे आपल्याला. समजा आपण परत दोन्हीकडे मायनस साइन मल्टिप्लाय केलं तर x1 मायनस x2 काय येतोय, यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर पण येतोय की, दोन्ही म्हणजे त्यांनी ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे की ही व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे आपण व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर आपण अल्फा प्लस बीटा सिलेक्ट करू शकतोय, किंवा यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर आपण अल्फा प्लस बीटा हे पण सिलेक्ट करू शकतोय. चेक करा काय काय केलं, समजलं का जरा बघा, नंतर परत एकदा हे सोल्युशन बघा. रिप्लाय करा जरा चॅटबॉक्स मध्ये, मला समजलं का नाही. आलं आपला आन्सर, ऑप्शन नंबर ए दिसायला लागलाय सानिका, समजलंय ना. परत एकदा हे सोल्युशन आणखीन एकदा बघून घे, काय काय केलंय मी, काय काय केलं.
मला व्हेलॉसिटीचं रिलेशन माहित होतं, ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मी पहिल्यांदा इनिशियल केसला अप्लाय केलं, यू स्क्वेअर काढला, व्ही स्क्वेअर काढला, यू स्क्वेअर काढला, व्ही स्क्वेअर काढला. मला x2 मायनस x1 पाहिजे होता, x2 मायनस x1 पाहिजे होता. मग ह्या दोन इक्वेशन काय केले, त्या दोन इक्वेशन मध्ये मायनस x1 ऑलरेडी आहे, म्हणून काय केलं, x2 ला पॉझिटिव्ह करायचं होतं मला, त्यामुळे मी 1 मधनं 2 वजा केलं, दिस मायनस दिस केलं. मला अल्टिमेटली एक x2 स्क्वेअर मायनस x1 किंवा स्क्वेअर वालं रिलेशन मिळालं. ओके, त्या x2 स्क्वेअर मायनस x1 किंवा x1 स्क्वेअर मधनं मी a मायनस बी आणि a प्लस बी चा रूल वापरला, x2 मायनस x1 इंटू x2 प्लस x1. त्यातला x1 प्लस x2 मला इलिमिनेट करायचा होता. त्यासाठी मी आता रिमेनिंग जी काही गोष्ट होती, कुठली ऍक्सलरेशन वाली इक्वेशन्स, ती वापरली आणि x1 प्लस x2 ची व्हॅल्यू मला मिळाली, ती मी इथे टाकली. ओके, आणि त्या व्हॅल्यूला इथे टाकल्यानंतर हा ओमेगा स्क्वेअर जो नको होता तो ऍज इट इज स्वतःहूनच कॅन्सल झाला. आणि हा ए स्क्वेअर नाहीच आहे इथं, हे ए स्क्वेअर नाहीच आहे इथं, हे ऑलरेडी चुकून घेतले गेले होते. इथं चुकून ए घेतला गेला होता आणि तो स्क्वेअर केला गेला होता, तो नाहीच आहे ए तिथं. ओके, चेक करा, समजलं ना. पुढे बोला. 44, 45. Forty-six, 47. Forty-six, 47. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहेत. 46. Okay. Two coils P and Q are kept near each other. The current flows through the wire P and the current increase in the coil Q at a rate of 10 ampere per second. तर इथं डेटा लिहायला पाहिजे आपल्याला, वाचता वाचता डेटा लिहायला पाहिजे. ओके, कारण सगळा डेटा लक्षात राहणार नाही, तेवढा कमी डेटा नाही आहे. एकदम कमी डेटा असेल तर पटकन सगळा क्वेश्चन वाचेपर्यंत तो लक्षात राहतो. टू कॉइल्स P and Q kept near each other when no current flows. Okay, when no current flows through the coil P, असा येते, when no current flows through the coil P and the current increase in the coil Q मधला, म्हणजे Q मधला करंटला आपण IQ असं म्हणूया. द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द सेकंड कॉइल IQ by dt इज 10 एम्पियर पर सेकंड. तो इन्क्रीज इन करंट आहे, त्यामुळे तो पॉझिटिव्ह लिहायला पाहिजे. 10 प्लस 10 एम्पियर पर सेकंड, तो इन्क्रीज इन करंट आहे ना, इन्क्रीज इन करंटचा रेट आहे. डिक्रीज असता तर त्याला मायनस 10 एम्पियर पर सेकंड लिहावं लागलं असतं DQ बाय DT ला, सॉरी DI बाय DT ला. द EMF इन द कॉइल P, पहिल्या कॉइल मध्ये किती EMF इंड्यूस झालाय, 15 मिली व्होल्ट एवढा EMF इंड्यूस झालेला आहे. ठीक आहे, या कॉइल मध्ये EMF किती इंड्यूस झालेला आहे, 15 मिली व्होल्ट. ठीक आहे. when the coil Q carries no current, आता Q मध्ये करंट नाहीये, ही पहिली सिच्युएशन झाली. जेव्हा P मध्ये करंट नव्हता त्यावेळी Q मध्ये चेंज इन करंट होता, Q मध्ये चेंज इन करंट होता, त्या Q मधल्या चेंज इन करंट मुळे P मध्ये EMF इंड्यूस झाला, अशी पहिली सिच्युएशन होती. दुसरी सिच्युएशन काय आहे, when the coil Q carries no current, Q जेव्हा काहीच करंट फ्लो करत नाहीये स्वतःमधून, पण P मध्ये पुढे काय म्हटलंय, when the Q carries no current and the current of 1.8 ampere flows through the coil P. आता इथं चेंज इन करंट वगैरे काय नाही दिला, इथं करंटच दिलाय नुसता. करंट इन द फर्स्ट कॉइल इज व्हॉट, करंट इन द फर्स्ट कॉइल इज 1.8 ampere. Okay, when coil Q carries no current and the current of 1.8 flows through the coil P, the magnetic flux linked with the coil Q is, यावेळी मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल Q इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, एकदम सिंपल आहे. मला सांगा, एका कॉइल मध्ये करंट आणि दुसऱ्या कॉइल मध्ये फ्लक्स म्हणजे म्युच्युअल इंडक्शन्स. म्युच्युअल इंडक्शन फ्लक्सचा फॉर्म्युला काय शिकवला होता, दुसऱ्या कॉइल मधले फ्लक्स इज इक्वल टू म्युच्युअल इंडक्शन इंटू पहिल्या कॉइल मधला करंट
सेल्फ इंडक्शन असेल तर काय असते, फाय इज इक्वल टू Li. म्युच्युअल इंडक्शन असेल तर फाय इज इक्वल टू Mi. दुसऱ्या कॉइल मध्ये फ्लक्स, पहिल्या कॉइल मध्ये करंट, किंवा पहिल्या कॉइल मध्ये फ्लक्स आणि दुसऱ्या कॉइल मध्ये करंट, काही म्हणा तुम्ही. ओके, सो आता काय काढायचं आहे, दुसऱ्या कॉइल मधले फ्लक्स काढायचे आणि पहिल्या कॉइल मधला करंट दिलाय. ठीक आहे, सो दुसरी कॉइल म्हणजे कॉइल Q. म्युच्युअल इंडक्शनचा कोइफिशियंट काढावा लागणार, M काढावा लागणार, आणि पहिल्या कॉइल मधला करंट 1.8 दिलाय. पहिल्या कॉइल मधला करंट 1.8 दिलाय, याला इक्वेशन 1 म्हणून टाका. आता एकच काम आहे बाळांनो तुमचं, हा म्युच्युअल इंडक्शन कॅल्क्युलेट करणं, कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स कॅल्क्युलेट करणं. त्यासाठी परत काय करा, बेसिक्स मध्ये जा. बेसिक काय सांगते तुम्हाला, बेसिक सांगते दुसऱ्या कॉइल मध्ये करंट इज इक्वल टू M इंटू पहिल्या कॉइल मधला, दुसऱ्या कॉइल मधले फ्लक्स इज इक्वल टू M इंटू पहिल्या कॉइल मधला करंट. दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टाइम. M कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, बरोबर. म्हणजे हे काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इन द सेकंड. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इन द सेकंड म्हणजे काय, इंड्युस्ड ईएमएफचा, इंड्युस्ड ईएमएफ ची न्यूमरिकल व्हॅल्यू. मान्य मला ते मायनस d∅dt वगैरे असते, पण आता न्यूमरिकल व्हॅल्यू इज इक्वल टू M इंटू रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द फर्स्ट कॉइल. ओके, सिमिलरली काय लिहिता येते, दुसऱ्यातला ईएमएफ इज इक्वल टू M इंटू di1/dt लिहिता येते ना. मग पहिल्यातला ईएमएफ काय लिहिता येतोय, तोच M. फक्त पहिल्यामध्ये जेव्हा इंड्युस्ड ईएमएफ होणार तेव्हा रेट ऑफ चेंज ऑफ करंट कुठं असणार, किंवा चेंज इन करंट कुठं असणार, दुसऱ्या कॉइल मध्ये असणार. आणि या इक्वेशनचा यूज करून M कॅल्क्युलेट करायचा आणि तो M इथे यूज करायचा, आणि मग दुसऱ्या कॉइल मधले फ्लक्स कॅल्क्युलेट करता येतील. ओके, आता पहिली सिच्युएशन तुम्हाला दिलेली आहे, पहिल्यामध्ये ईएमएफ इंड्यूस झालाय, पहिल्यामध्ये ईएमएफ इंड्यूस झालाय, तो ईएमएफ दिलाय. म्युच्युअल इंडक्शनचा कोइफिशियंट M आणि रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन सेकंड तो पण दिलाय आपल्याला. अलग लक्षात, पहिल्याचा इंड्यूस्ड ईएमएफ 15 मिली व्होल्ट, तो मिलीचा 10⁻³ ऍज इट इज लिहा, नाहीतर त्याला स्मॉल m लिहायचं असेल स्मॉल m ठेवा, काही अडचण नाही. इज इक्वल टू हा कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन, आणि हा रेट ऑफ चेंज ऑफ करंट 10, तो पॉझिटिव्ह आहे तर प्लस. आपल्याला आता न्यूमरिकल व्हॅल्यूज पाहिजे, M कायम पॉझिटिव्ह असतो. ओके, त्यामुळे फक्त नंबर्स बरोबर डील करा. सो हा 10⁻1 आहे ना, लेफ्टला गेला की 10⁻⁻1. ऑलरेडी तिथं 10⁻³ आहे, हे लेफ्टला गेलं की 10⁻⁴ होईल, म्हणजे 15 इंटू 10⁻⁴ असा तो म्युच्युअल इंडक्शन तयार होणार. त्याचं युनिट काय असते, हेनरी. सो कॅपिटल M ची व्हॅल्यू किती आली, 15 इंटू 10⁻⁴ हेनरी. ओके, किंवा नुसतं कॅपिटल H लिहिलं तरी चालेल. ओके, सो ही झाली म्युच्युअल इंडक्शनची व्हॅल्यू, म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू, कॅपिटल M ची व्हॅल्यू. आता ती कॅपिटल M ची व्हॅल्यू मी इथे टाकणार आहे. ती किती आहे, 15 इंटू 10⁻⁴ इंटू 1.8. 15 इंटू 8 120, 0 कॅरी आले 12, हातचा आले 12. 15 इंटू 1 इज 15, 15 प्लस 12, 15 प्लस 12 इज 27. 27 वाला एकच ऑप्शन आहे, मी पुढचं कॅल्क्युलेशन का करत बसू सांगा ना मला. इंटू 10⁻⁴ असणार आहे, होणार ती रिअरेंज आपोआप. सॉरी, माय मिस्टेक, हे इथं 0.8 आहे तर इथे 27 येणार. 15 इंटू 1.8 270 कसं येईल, 27 येणार ना, आणि हाच रिअरेंज होणार. 27 वाला एकच ऑप्शन आहे ना, बाकीचे नाहीच आहेत कुठलेच. 10 न काय फरक पडणार आहे, त्यामुळे इथं तुम्ही डायरेक्टली ऑप्शन C सिलेक्ट कराल. आणि जरी तुम्हाला करायचीच असेल रिअरेंजमेंट तर पॉईंट मुव्हिंग लेफ्ट +1, ते +1 आणि -4, +1 -4 -3 होतील, बरोबर. +1 -1 सॉरी +1 -4 -3 होतील. फ्लक्स कॅल्क्युलेट केलेत, मग वेबर मध्ये मेजर केले पाहिजेत, 10⁻³ ला मिली म्हटलं पाहिजे, असं ते रफ कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. इथंच आन्सर सिलेक्ट करता आलं पाहिजे होतं, ते 27 दिसले होते आपल्याला नंबर्स. हा आयुष 46 समजला. येस, बोला. 47 48 डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. एक स्टेप फक्त मध्ये आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट.
आता हा आउट ऑफ सिलेबस आहे किंवा 11वीच्या सिलेबस मधला क्वेश्चन आहे असं म्हटलं तरी चालेल. याची इन्फॉर्मेशन फक्त देतो, ऐका फक्त. इन कम्युनिकेशन सिस्टीम द प्रोसेस ऑफ सुपर इम्पोजिंग लो फ्रिक्वेन्सी सिग्नल ऑन द हाय फ्रिक्वेन्सी वेव इज कॉल्ड ॲज मॉड्युलेशन. एक सिंपल एक्झाम्पल देतो. तुम्ही रेडिओचं नाव जेव्हा ऐकता तेव्हा काय सांगतात? 94.3 मेगा हर्ट्स ही हाय फ्रिक्वेन्सी आहे. 94.3 मेगा हर्ट्स ऐकता ना, रेड FM, टोमॅटो FM असं ऐकता ना, 94.3 मेगा हर्ट्स ही हाय फ्रिक्वेन्सी आहे. या फ्रिक्वेन्सीला म्हणायचं असतं कॅरियर फ्रिक्वेन्सी. आणि ऍक्च्युली आपला जो काय व्हॉइस असतो हा व्हॉइस साधारण 0 to 4000 हर्ट्स पर्यंत असतो. आपण जे बोलतोय ते त्याच्या फ्रिक्वेन्सीज काय असतात? 0 to 4000 हर्ट्स असतात. पण हा जो काय लो फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे, आपल्या व्हॉइस सिग्नल आहे, हा सुपर इम्पोज केला जातो एका हाय फ्रिक्वेन्सी बरोबर आणि मग ते एअर मध्ये किंवा एखाद्या मीडियम मध्ये प्रोपागेट केलं जातं आणि या प्रोसेसला म्हणतात मॉड्युलेशन. सो जिथून वेव्स ट्रान्समिट होतात तिथं पहिल्यांदा मॉड्युलेशन केलं जातं आणि हायर फ्रिक्वेन्सीला वेव्स ट्रान्समिट केल्या जातात आणि जेव्हा ते रिसिव्ह होतं तेव्हा तो डेटा परत बाजूला काढून घेतला जातो. म्हणजे त्यातली कॅरियर बाजूला काढून घेतली जाते. कॅरियर म्हणजे समजा एक ट्रक आहे ज्याच्यामध्ये थोडंसं सामान ठेवलेलं आहे. इनिशियली काय केलं जातं? डायरेक्टली सामान पाठवलं जात नाही, सामान हे ट्रकमध्ये भरून पाठवलं जातं. म्हणजे एक हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर वेव्ह असते, त्याच्यावरती लो फ्रिक्वेन्सी मेसेज सिग्नल सुपर इम्पोज केले जातात आणि मग तो ट्रक पुढे पाठवला जातो. आणि रिसिव्हिंग साईडला काय केलं जातं? त्या ट्रक मधून कॅरियर बाजूला काढली जाते, म्हणजे ट्रक बाजूला काढला जातो आणि मेसेज बाजूला काढला जातो, म्हणजे सामान बाजूला काढलं जातं. अशी ती डिमॉड्युलेशनची प्रोसेस असते. ओके. ट्रान्समिशन साईडला काय होतं? मॉड्युलेशन. रिसिव्हिंग साईडला काय होतं? डिमॉड्युलेशन. ओके. सो आता उत्तर काय सिलेक्ट करणार? इन द कम्युनिकेशन सिस्टीम द प्रोसेस ऑफ सुपर इम्पोजिंग लो फ्रिक्वेन्सी सिग्नल ऑन द हाय फ्रिक्वेन्सी वेव्ह इज कॉल्ड ॲज मॉड्युलेशन. ओके. आणि डेटा एक्स्ट्रॅक्ट करायची प्रोसेस म्हणजे काय? कॅरियर मधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करायची प्रोसेस म्हणजे डिमॉड्युलेशन. एवढं फक्त लक्षात ठेवा, ऐकून घ्या फक्त. पुढं 49 आणि 50 5 मिनिटं आहेत, होऊ शकेल एखादा क्वेश्चन आणखीन होऊ शकेल. बोला कुठला करायचा आहे? बघितलंय सोल्युशन चेक करा. $49, $50 ठीक आहे. थांबूया इथं. रोजच्या रोज जे काही होमवर्क दिले जात आहेत ते कम्प्लीट करा. हळूहळू त्याच्यामधले डाऊट सुद्धा मी सोडवत यायलाच लागलेला आहे. नेक्स्ट डाऊट सेशन आता परवा दिवशी घेऊयात. ओके. उद्या होमवर्क साठी तुम्हाला वेळ देईन. होमवर्क जरा कम्प्लीट करा वेळच्या वेळी. ओके, न चुकता. ठीक आहे. चलो बाय बाय एव्हरीवन. लेट मी इन दिस लेक्चर ॲट दिस पॉइंट.